मध्ये आतापर्यंत 700 लोक ऑनलाईन आहेत. म्हणजेच मॅच थांबली तरी 700 लोक अजून वाट पाहतात की मॅच चालू कधी होते. म्हणजे चांगला प्रतिसाद या स्पर्धेला निश्चितपणे इथे पाहायला मिळतोय. तर व्यासपीठावर आपण पाहतो सन्माननीय अशोक दादा धुमाल व्यासपीठावर इथे आगमन झालेलं आहे. त्याच्यानंतर एक साइड कंपनीचे एम्प्लॉय युनियन मेंबर्स आहेत मनोज कदम जे लीडर आहेत यावं आपण स्टेजवर. त्याच्यानंतर राम भोईर साहेब आपण स्टेजवर यावं आणि कंटिन्यू बोलूया आमचे रॉकस्टार उत्कृष्ट क्रिकेट समालोचक व्हॉइस ऑफ रायगड प्रवीण गायकर यांच्याकडे. थँक्यू महागुरु. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे पंचांचा इशारा येईल सँडी पालकर. परंतु शिवछत्रपतींच्या माणसांना माघार घ्यायचे माहीत नाही. समोर मृत्यू जरी उभा असेल तरी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त लढतच राहतात ते आपल्या शिवाजी महाराजांसाठी. आता मात्र या मैदानावरती आज 4था दिवस आणि 4थ्या दिवसाचा तुम्ही विचार केलात तर इथे 2 बलाढ्य संघ. तर इथे फलंदाजांना बघा षटकार हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी शैलेश माली साहेब खेरणे यांच्याकडनं 3,000 रुपयाचा पारितोषिक आणि एनडी शेटपाडी साहेब बुर्दुल यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचा पारितोषिक. पारितोषिकांचा वर्षाव तुम्ही या मैदानावरती पाहू शकाल. पहिलाच बॉल लवजी खालापूर कर्जत परिसरातील संघ. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली होती परंतु यष्टीरक्षक बीट झालेत आणि इथे विशाल मात्र नक्कीच वाचलेत. एक धाव वेगाने कंप्लीट केली आणि एक धावेच्या मदतीनं इथे धावसंख्येला आकार अर्थातच धावसंख्येचा श्री गणेशा करत असताना लिसा 11 चेंज द गेम वडवली बी. अर्थातच ज्यावेळी 2021 या हंगामाची सुरुवात झाली होती श्रीकृष्णा क्रिकेट क्लब नागझेरीच्या मैदानावरती चेंज द गेम वडवली संघानं अतिशय जबरदस्त खेळ दाखवला आणि या हंगामाचा पहिला मॅन ऑफ द सिरीज बाईक विजेता खेळाडू ऋतिक पाटीलला तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. लिसा 11 चेंज द गेम वडवली विपक्ष 474711 लवजी हा संघ मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू होता पडल्यानंतर वेगाने गेला आणि पहिल्या मॅच मध्ये जर तुम्ही विचार केलात जो मॅच झाला होता दोस्ती स्पोर्ट्स 11 वाकलन विरुद्ध जोया 11 जय बजरंगबली गोरसई बी या 2 बलाढ्य संघांमध्ये मात्र वाकलन संघाला फक्त 19 धावा बनवता आल्या आणि 20 धावांचा टार्गेट चेस करत असताना दौक्यात 2 षटकामध्ये या धावा कुठून काढल्या त्या गोरसई क्रिकेट संघानं. दुसरी लढत अतिशय बिग फाईट मैदानावरती राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे लोवर फुल टॉस बॉल मिडॉनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आले जोरात अगदी वेगाने लॉंगॉनच्या दिशेकडे. तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. महागुरु कमीत कमी जर विचार केला 4 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना लिसा 11 चेंज द गेम वडवली बी संघाला कमीत कमी 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील. कारण सकाळी आलेला लवजी क्रिकेट संघ त्यांनी पहिला विकेटवर अभ्यास केला की विकेट भरपूर शॉट आहे त्याच्यामुळे गोलंदाजांना कुठेतरी इथे वाव मिळेल आणि त्याच अनुषंगाने मात्र इथे वडवली संघाला कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. परंतु असे चेंडू जर तुम्ही फेकत गेलेत तर नक्कीच इथे ऋतिक तुमच्यावर हावी होईल आणि ऋतिकच्या बॅट मधून आलेला हा पहिलाच दर्जेदार षटकार. दादा एकच शेठ शैलेश दादा माळी दादा एकच शेठ. क्या बात है. बिलकुल खऱ्या अर्थानं लिसा 11 अनशेंडर बाजीचे ओनर सन्माननीय शैलेश शेटमाली यांचे सुमधुर संगीत तुम्ही पाहिलीत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता धावेसाठी कॉल दिला होता खऱ्या अर्थानं विशाल यानं परंतु इथे पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. 1+1 अवांतर धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात म्हणता येईल लिसा 11 चेंज द गेम वडवली क्रिकेट संघाची. यंदाच्या सीझन मधील हे संघ जर विचार केला लिसा 11 चेंज द गेम वडवली संघाचा अतिशय फॉर्म मध्ये असलेला हा संघ ज्या मैदानावरती हा संघ केलाय तो संघ नक्कीच एक चांगला क्रिकेट आणि ट्रॉफी आपल्या घरी घेऊन गेलाय. हे देखील उंचावून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. 1 धाव इथे कंप्लीट होईल आणि 1 धावेच्या मदतीनं पंचांचा लेग बाईटचा इशारा आलाय. धावसंख्या पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. 4747 लवजी अर्थातच आमचे एकनाथ शेठ पाटील आणि अजय शेठ भोईर यांचा संघ आणि एकीकडे शैलेश शेठ माली म्हणजे दोन्ही मित्रांचा संघ मैदानावरती इथे खेळत असताना पाहायला मिळेल. मजा येईल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने. हवेत आहे फटका चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून ऋतिकच्या बॅट मधून आलेला अजून एक तडाखा. बिग 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 षटकार. व्यासपीठावर राजकीय क्षेत्रातील युवा नेते सुदेश फडके साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत.
तर सन्मान्य रामदादा पाटील नितलस यांचं आगमन झालेलं स्टेजवर यावा. इथे निश्चित स्वरूपात लिसा चेंदगम वडोली क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी एनडी षटपाली साहेब बुर्दुल यांच्याकडनं इथे 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि त्याचबरोबर लिसा चेंदगम वडोली क्रिकेट संघाचे पॅकर्स शैलेश माली साहेबांच्या वतीने प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक आणि चौकार हॅट्रिक साठी इथे 3000 रुपयाचा पारितोषिक शैलेश माली साहेबांच्या वतीने दिलं जाईल. एनडी शेठ पाटील अर्थातच 5 ते 9 जानेवारी रोजी एक क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बुर्दुलच्या मैदानावरती पाहू शकाल. परंतु पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या पोहोचते ते 18 या धावसंख्येवरती. अजय पवार, आम्ही तुमची प्रशंसा करू, कारण खऱ्या अर्थानं तुमच्यावर असणारं हे प्रेम आणि ही दिग्गज मंडळी तुमच्या प्रेमापोटी खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती पाहू शकाल. परंतु अजय पाटील यांच्यासाठी, अजय पवारसाठी एकच सांगेन, कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटांच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं. आणि ही मैदानावरती खऱ्या अर्थानं असलेली धमक ती अजय पवार यांच्या माध्यमातून. परंतु हा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून विशाल पाटीलच्या बॅट मधून आलेला अजून एक ब्रँडेड षटकार. आयोजक अजय पवार, एकनाथ दादाचा त्याला आधार. आयोजक अजय पवार, एकनाथ दादाचा त्याला आधार. रिपब्लिकन सेना अध्यक्ष पाठीशी भाई विजय पवार. क्या बात आहे, थँक्यू डीजे. नक्की संपूर्ण मलंगड क्रिकेट संघ सातत्याने अजय पवार यांच्या सोबत आणि एक चांगली संकल्पना घेऊन या मैदानावरती ग्राउंड साठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व आम्ही मान्यवरांचं, आमचे सर्व खेळाडूंचं मनापासून स्वागत करतो. 4747 लवजी अर्थातच एकनाथ पाटील आणि अजय भोईर यांचा संघ, एकनाथ पाटील साहेब आणि अजय भोईर यांचा हा संघ तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. लिसा 11 चेंज द गेम वडवली तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. आमचे गोल्डन मॅन 100 सरकार, खऱ्या अर्थानं संतोष शेट्ट म्हात्रे, माजी सरपंच नितलास यांना पाहू शकाल. परंतु त्यांना पाहिल्यानंतर लगेच विशालच्या बॅट मधून अजून एक आलेला हा दर्जेदार षटकार. तर विशाल साठी सुवर्ण संधी आहे बघा. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार तटवलेले आहेत. येणाऱ्या 3ऱ्या चेंडूवर जर षटकार तटवला तर एनडी षटपाली साहेब बुर्दुल यांच्याकडनं 3000 रुपयाचा पारितोषिक आणि त्याचबरोबर त्यांचे संघाचे पॅकर्स आहेत खऱ्या अर्थाने ते शैलेश्वर माली साहेब खेळणे यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक, एकूण 6000 रुपयाचा पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी असणार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार हॅट्रिक पूर्ण करेल का आजच्या दिवसातील फलंदाज विशाल? फटका आहे परंतु इथे बीट झालेत आणि स्क्वेअर लेगला चांगला झेल टिपला आणि फलंदाज मात्र बाद होतील. विशाल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. यमागिशी किंग शैलेश दादा करतोय पुरा केलेला वादा. यमागिशी किंग शैलेश दादा करतोय पुरा केलेला वादा. दोस्ती ग्रुप हा म्हणतोय नका लागू हो दादा. नक्कीच तुम्ही स्क्रीनवर, टीव्ही सेटवर, तुमच्या मोबाईल सेटवर शैलेश शेठ माली, त्याच्यानंतर संतोष शेठ मात्रे, अन्य मान्यवर या सर्वांना तुम्ही तुमच्या मोबाईल सेटवर, टीव्ही सेटवर पाहू शकाल. एकदा जोरदार टाळ्या. विशालची बॅटिंग जर आवडली असेल तुम्हाला, जबरदस्त फलंदाजी, 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि इथे ऋतिक देखील षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. कारण मागच्या ओव्हर्स मध्ये लगातार 2 षटकार त्याने लगावले होते, परंतु इथे ती षटकार हॅट्रिक इथे पूर्ण करेल काय? तर यावेळी फटका चांगला आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग झाली, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील. आणि बघा जसं डीजेची सुमधुर संगीत तुमच्यापर्यंत पोहोचली त्या डीजे ऑपरेटरसाठी संतोष शेठ म्हात्रे 100 किंगमेकर सरकार यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं इथे षटकार हॅट्रिक साठी, चौकार हॅट्रिक साठी लिसा 11 चेंज द गेम वडोली संघाचे पॅकर शैलेश शेटमाली यांच्या वतीने देखील भरघोस पारितोषिक तुम्हाला दिलं जातील. ऑन साइडला एक्झिक्यूट केला फटका, दुसरी धाव घातक होईल का प्रश्न विचारला जाईल पंचांना आणि मात्र इथे ऋतिक पाटीलच्या खेळीचा अंत होईल. दुसरा हादरा लागलेला बॅक टू बॅक या षटकामध्ये तो म्हणजे लिसा 11 चेंज द गेम वडोली संघाचा फलंदाज मैदानातून बाहेर होईल ऋतिक पाटील. क्रिकेटची ही भन्नाट जत्रा भरली वावंजे गावान. नित्रस गावच्या सरपंचाच्या संतोष म्हात्रेच्या नावान, संतोष शेठच्या नावान सरपंच ट्रॉफीच केलं आयोजन अजय पवार भावा. पुढची लढत बी गटासाठी असणार आहे बघा. मानेर विपक्ष उसारघर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी यावा. दोन्ही क्रिकेट संघाला क्रिकेटला धर्म म्हणणारे गजानन शेठ पाटील साहेब यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. तर नक्कीच इथे तुम्ही पाहू शकाल जबरदस्त बॅटिंग करून विकेटची नितांत गरज होती ती खऱ्या अर्थानं 4747 लवजी क्रिकेट संघासाठी.
यावेळी वेगवान चेंडू होता, पाहू शकाल लाईन बरोबर आहे की नाही. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. अवांतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच एकूण 34 या धावसंख्येवरती. 4747 लवजी क्रिकेट संघाला मात्र कमी धावांमध्ये रोखावं लागेल. जर धावा जास्त झाल्या तर त्यांना मात्र अडचणी इथे निर्माण होतील. फुलटॉस बॉल होता, बॅटची कडा जरूर घेतली होती परंतु कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या पोहोचते. मजबूत स्थितीमध्ये तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच लिसा 11 चेंज द गेम वडवली ब संघाला 34 धावा 35 धावा 2 गडी बाद झाल्यानंतर. तर थँक्स प्रवीण आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने इनामपुरी येथील आदरणीय व्यक्तिमत्व गजानन शेठ पाटील साहेब क्रिकेटचा व्यासपीठावर आनंद घेतात. अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांना रायगड जिल्ह्यातील अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो कारण क्रिकेटला एक खऱ्या अर्थाने धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व आणि 100 किंगमेकर सरकार संतोषदादा म्हात्रे साहेबांवर असणारं प्रेम या प्रेमास्थ खऱ्या अर्थाने गजानन शेठ पाटील साहेब तुम्ही, राजकुमार शेठ म्हात्रे साहेब तुम्ही, परशुराम दादा तुम्ही या स्पर्धेकरता आलेला आहात. पुन्हा एकदा तुमचं आम्ही स्वागत करतो आणि बोलतो आमचे सहकारी प्रवीण गायकर यांच्याकडे. तर खऱ्या अर्थानं चेंज द गेम वडवली लिसा 11 चेंज द गेम वडवली बी संघाला शुभेच्छा आल्यात. विशाल शिनारे विराट कोहलीचे सर्वात मोठे फॅन आणि खऱ्या अर्थानं लिसा 11 चेंज द गेम वडवली संघाचे फलंदाज कमलेश उर्फ कावासाठी शुभेच्छा आल्यात. तुम्ही सातत्याने भाई राजकुमार म्हात्रे साहेबांना खऱ्या अर्थानं स्क्रीनवर टीव्ही सेटवर पाहू शकाल. भाई खऱ्या अर्थानं आता शर्यती सुरू झाल्यात म्हणजे आता नक्कीच तुम्हाला शेतकऱ्यांचा मोठा सण खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल आणि नक्कीच ज्या शहराच्या आतुरतेने आपण वाट पाहतो तो मात्र बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा तुम्हाला गुलाल उधळताना पाहायला मिळेल. तर 2 षटका अवघी इथे शिल्लक राहिल्यात. आता 12 चेंडूंमध्ये इथे धावा जेवढ्या बनवता येतील त्याचा प्रयत्न मात्र राहील तो लिसा 11 चेंज द गेम वडवली ब संघासाठी. परंतु आता 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल तो नक्कीच पाहायला मिळेल. आयुष्यात किती पावसाळे पाहिले हे महत्वाचं नसतं तर त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थानं जीवन संपन्न करतात. परंतु इथे पाहावं लागेल थोड्याशा अडचणीमध्ये आहे. खालापूर नेरल कर्जत परिसरातून आलेला हा संघ लवजी अर्थातच चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला आतापर्यंत परंतु ज्या पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या त्या तब्बल 18 आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये धावा कुठल्या त्या म्हणजेच 17. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जबरदस्त चेंडू पंचांकडे इथे अपील केली गेली होती. डावखऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आले होते आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाजला इथे बीट केलंय ते म्हणजेच विकास पाटील याला. एकूण जर बॅटिंगचा विचार केला कमलेश अजूनही पर्यंत नॉन स्ट्राईक एंडला आहे. एकही चेंडूचा सामना त्याने केला नाही म्हणजे त्याच्याकडे आता उर्वरित जे चेंडू असतील ते त्यालाच फेस करावे लागतील. यावेळी ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे तोपर्यंत धावा कंप्लीट होतील वेगाने. इथे 2 आणि 2 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवरती. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत रोहित पाटील आणि विशाल पाटील या 2 फलंदाजांना दाखवली आणि जसे ते बाद झाले थोडंसं प्रेशर मात्र वडवली लिसा 11 चेंज द गेम वडवली बी संघावरती. इथे देखील चांगला चेंडू आहे. एक धाव तर रन्स कंप्लीट होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का परंतु दुसरी धाव सुद्धा इथे सहजगत्या कंप्लीट करत असताना हे दोन्ही फलंदाज सलग 2 चेंडूंवरती 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 39 या धावसंख्येवरती. 15.6च्या सरासरीने ही धावगीती बनवण्याचा प्रयत्न. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही. मेहनत करूनच त्यांना उघडावं लागतं आणि मैदानावरती मित्रांनो कोणाला वाटत नाही की 100 किंगमेकर सरकारची स्पर्धा जिंकावी. प्रत्येक संघाला वाटतं ही स्पर्धा जिंकावी परंतु हा बेता आहे फटका विकास पाटीलच्या बॅटमधून मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला हा एक दर्जेदार षटकार. संतोष शेठ माणूस ग्रेट, संतोष शेठ माणूस ग्रेट, दिलास आहे दिलदार, फार फार नाव गाठतय फार 100 किंगमेकर सरकार. थँक्यू डीजे 100 किंगमेकर सरकार संतोष शेठ म्हात्रे यांची दमदार स्पर्धा सरपंच चषक 2021. इथे फुलटॉस बॉल होता. दिशा दिली फक्त चेंडूला. गोलीच्या वेगाने चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. षटकारानंतर आलेला हा लगेच एक अजून एक चौकार. शेर शेर पाठीशी ज्या परेश भाई शिवसेनेचा शेर, फार थँक्यू डीजे. शिवसेना म्हटल्यानंतर मित्रांनो कोण विसरेल खऱ्या अर्थानं नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर. अर्थातच परेशभाई पाटील खऱ्या अर्थानं खंदे समर्थक खऱ्या अर्थानं राहिलेत संतोष शेठ म्हात्रे यांचं. यावेळी स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच चेंडू जाईल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा रेषा पलीकडे. विकासच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या मदतीनं षटक क्रमांक इथे
तिसरा संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर लिसा 11 चेंज द गेम वडवली संघ मात्र आता मजबूत स्थितीमध्ये 55 धावा 2 विकेट्स गमावल्यानंतर. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे यांची तुम्ही धून ऐकलीत, पण महागुरु असं कधी म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं शिवसेना म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भाई असं म्हटलं जातं राजकुमार भाई खऱ्या अर्थानं की प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, आम आदमी पार्टी आप, बहुजन समाजवादी पार्टी बसपा, फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं, ती म्हणजे शिवसेना. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी दमदार आमचे परेशभाई पाटील, संतोष शेट मात्रे यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं चांगली दमदार संकल्पना घेऊन या मैदानावरती एक जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम थरार नाट्य तुम्ही पाहू शकाल. प्रकाश पाटील मैदानावरती, ज्यांनी या मैदानासाठी भरपूर मेहनत घेतली आणि स्क्रीनवर 4 बाईक 2 व्हीलर. खऱ्या अर्थानं कुठले संघ होतील या बाईकचे विजेते, अफाट ताफा मान्यवरांचा तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्या मंचावरती पाहू शकाल. आणि काही ठिकाणी ज्यावेळी स्पर्धा असतात महागुरु, एवढे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु खऱ्या अर्थानं संतोष शेठ मात्रे, अजय शेठ पवार यांच्यावर असणारं प्रेम, खऱ्या अर्थानं हे प्रेमापोटी आलेली तुम्ही ही व्यासपीठावर दिग्गज मंडळी. भरपूर स्पर्धेमध्ये आपण समालोचन केलं महागुरु, परंतु हे असं खऱ्या अर्थानं प्रत्येक दिवशी मान्यवरांची अफाट गर्दी सातत्याने पाहायला मिळते. शेवटच्या षटक मैदानावरती मार्गस्थ असताना ओमकार आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. विशाल आतापर्यंत, कमलेश आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही आणि मात्र कावा आता स्ट्राईक एंडला फलंदाजी तुम्ही पाहू शकाल. सर्वात घातक, सर्वात महत्वपूर्ण ऑलराऊंडर खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं तो कमलेश उर्फ कावा पाटील, याला पाहू शकाल. पहिलाच बॉल फेस करण्यासाठी तयार. त्यावेळी बघा टप्प्याचा बॉल होता, थोडेसे बीट झालेत बॅट्समन. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना आता धावसंख्येचा एकूण विचार केला 55 धावा या स्कोर कार्ड वरती पाहू शकाल. याच्यानंतर 5 चेंडू उर्वरित शिल्लक असतील आणि 5 चेंडूमध्ये इथे अजून 1-2 मोठे फटके आले तर लिसा 11 चेंज द गेम वडवली संघ मात्र तुम्हाला मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी आहे, परंतु अजूनही मजबूत स्थिती. जेव्हा सेकंड इनिंग्स मध्ये धावा बनवण्यासाठी लवजी क्रिकेट संघ 4-7 लवजी क्रिकेट संघ जेव्हा उतरेल तेव्हा त्यांना देखील मजबूत सुरुवात करावी लागेल. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता दुसरीचा, परंतु फलंदाज बाद होतील. स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवायची होती आणि विकास बाद होतील, ते म्हणजेच 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानातून बाहेर. तर फलंदाजाला ते सुवर्ण संधी आहे. लिसा चंदीगम वडवली क्रिकेट संघाच्या फलंदाज कमलेश पाटील साठी जर येणाऱ्या चेंडूवर लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला आजचे आमचे प्रमुख पाहुणे एनडी शेठ पाटील साहेब बुर्दुल यांच्याकडनं 3000 रुपयाचा पारितोषिक आणि लिसा चंदीगम 11 वडवली क्रिकेट संघाचे पॅकर शैलेश शेठ माली साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचा पारितोषिक, म्हणजे षटकार हॅट्रिक साठी एकूण पारितोषिक आहे 8000 रुपयाचं. मागुरू एकंदरीत विचार केला ना तरी लढत आहे खऱ्या अर्थानं 2 तालुक्यांची, परंतु एकीकडे जे दोन्ही संघाचे पुरस्कर्ते आहेत ते मात्र एकमेकाचे नक्की मित्र आहेत आणि नक्कीच ही लढत खऱ्या अर्थानं पाहू शकाल. यावेळी सॉन साइडला एक्सरी केला, मिड विकेटला वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. 1 धाव कंप्लीट होईल. 1 धावेच्या मदतीने एकूण धाव संख्या पोहोचते 57 या धाव संख्येवरती. 4-7 लवजी क्रिकेट संघाचा विचार केला तर आमचे खऱ्या अर्थानं या संघाचे पुरस्कर्ते एकनाथ शेठ पाटील, अजय शेठ भोईर आणि एकीकडे लिसा 11 चेंज द गेम वडवली संघाचे पुरस्कर्ते अंशंडरबाजी ओनर अर्थात शैलेश शेठ माली यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानावरती एक चांगला खेळ आतापर्यंत साकारत असताना स्ट्राईक एंडला बॅट्समन शुभम पाटीलला पाहू शकाल. एकूण धाव संख्या 57. दुसरी मॅच आजच्या दिवसातील पहिला मॅच झोया 11च्या खऱ्या अर्थानं जय बजरंगबली गोरसे बी संघाने विजय संपादन केला आणि इथून मात्र कुठला संघ विजय होईल. गोलंदाज पुन्हा तयार होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता. लाईन पाहावी लागेल पंचांना. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा इशारा येईल. व्हाईट बॉलचा अवांतरच्या मदतीनं एकूण धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या पोहोचते ती 58 या धावसंख्येवरती. ओमकार आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली, कारण पहिल्या 3 गोलंदाजांना भरपूर मार मिळाली आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक एक निस्केचा श्वास घेत असताना, सुटकेचा श्वास घेत असताना लवजी क्रिकेट संघाला पाहू शकाल. परंतु इथे हवेत होता चेंडू, कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल मात्र टिपता आला नाही. तोपर्यंत चित्त्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात फलंदाजानं आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 60 या धावसंख्येवरती. एमडी गडगे सर बलाढ्य धावा उभारल्यात त्या लिसा 11 चेंज द गेम वडवली संघानं, कारण आतापर्यंत तुम्ही पाहिलात चेंज द गेम वडवली क्रिकेट संघ खऱ्या अर्थानं जो गोलंदाजीसाठी परिपक्व ओळखला जाणारा हा संघ आणि बॅटिंग देखील तितकीच दर्जेदार होते. 4था दिवस आहे या स्पर्धेचा. विकेट्स किती सुंदर सपाट
तुम्हाला पाहायला मिळेल बॅटच्या रडार मध्ये बॉल आला होता परंतु त्याला पाठवलाय वावंजे प्लॉटच्या बाहेर. षटकार. महागाई हो समटे शिवबाजी दलवार जबरदस्त फटका इथे आलाय आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 66 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झाल्यानंतर शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग्स मधील गोलंदाज तयार होतील ते म्हणजेच ओंकार. 4 चेंडू चांगले फेकले होते परंतु इथे ओव्हर पिच बॉल होता त्याला फिरकावून लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकारासाठी शुभम पुन्हा तयार. इथे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि सक्सेस देखील मिळाली. फलंदाज होतील बाद आणि अशा पद्धतीने पहिल्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर लिसा 11 चेंज द गेम वडवली संघाची धावसंख्या एकूण 66 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 67 धावींची गरज. धावा इथे तुम्हाला कंपल्सरी बनवाव्या लागतील परंतु या धावा कशा होतील या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील याचं धावतं वर्णन सेकंड इनिंग्स मध्ये ऐकूया. योगेश मडवी सर ज्यांनी या स्पर्धेला अथांग मेहनत घेतली आणि यशस्वी सर्व संघांना इथे बोलवण्यामध्ये संपादन केलं योगेश मडवी सर यांच्याकडे. थँक्स प्रवीण. यानंतरची लढत असेल बघा उसाडगर क्रिकेट संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायच्या बघा मानेरा क्रिकेट संघाचं इथे संघनायक उपस्थित आहेत. उसाडगर यावं आपण हो टू डीजे. उसाडगर क्रिकेट संघाचे संघनायकांनी बी गटाची पहिली लढत असणार आहे बघा आजच्या दिवसाची. एका बाजूला उसारगड विपक्ष मानेरा दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजवर यायचे आहे. नाणेफेक आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केली जाईल. मी सन्माननीय गजानन शेठ पाटील साहेब क्रिकेटला धर्म मानणारे दमदार व्यक्तिमत्व इनामपुरी गजानन शेठ आपण यावं. त्यांच्या समवेत राजकुमार शेठ माते साहेब आणि या स्पर्धेची आमची आन बान आणि शान सन्माननीय परशुराम दादा आपण यावं. या मान्यवरांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला मानेरा क्रिकेट संघ तर एका बाजूला उसारगड यावं. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक इथे केली जात आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने की मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास वाहते सुमनांजली. याचे मानेरा क्रिकेट संघ मानेरा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी याचे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी उसारगड क्रिकेट संघाचे संघनायक शेवटचा पुकार मित्रांनो यावं आपण नाणेफेकीसाठी. तर निश्चित स्वरूपात लढत आणि प्रवीण गायकर या स्पर्धेचा जर विचार केला 70 धावा सुद्धा या मैदानावर या विकेटवर सेफ मानल्या जात नाहीयेत 4 षटकामध्ये. कारण विकेट जर बघितली लागोपाठ 3 दिवस गोलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने कर्दनकाल ठरली आणि फलंदाजांसाठी मात्र पोषक अर्थात नंदन नवनी विकेट म्हणून ओळखली जाते. आणि या मात्र सामन्यामध्ये गोलंदाजांची पुन्हा एकदा इथे सत्व परीक्षा असणार आहे. मानेरा क्रिकेट संघ व्यासपीठावर आम्ही पाहतो एका बाजूला दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस संपूर्ण रायगड ठाणे महाराष्ट्रामध्ये एक डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे कुटारी गावचे समाजसेवक भाई राजकुमार म्हात्रे साहेब. एका बाजूला आमचे परशुराम दादा पाटील त्याच्यानंतर क्रिकेटला धर्म मानणारे गजानन शेठ पाटील साहेब इनामपुरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे केली जात आहे. सामना 4 षटकांचा असेल. मानेरा क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेले संघनायक आपण नाणेफेक जिंकली प्रथमतः कोणत्या निर्णयाला इथे पसंती देणार? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि विकेट मात्र फलंदाजीसाठी आता इथे विकेट पोषक ठरत आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आहे निश्चित स्वरूपात आपण पाहतो उसारगड आणि या संघाची ओळख आहे फलंदाजी खूप मोठी ताकद आहे. किती धावांवर रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत या आयोजनाबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं काय वाटलं आपल्याला आयोजन? आयोजन चांगले नियोजन चांगले धन्यवाद मानतो. शुभेच्छा तुम्हाला. तर संघनायक उसारगड क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूला लागला असता तुम्ही कोणता निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. इथे मात्र तुम्हाला फलंदाजी करायची. किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल 4 षटकामध्ये? 60-65. आयोजनाबद्दल अर्थात 100 किंग मेकर सरकार आदरणीय संतोषदादा म्हात्रे साहेब माजी सरपंच नितलस यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेत तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झालेली आहे. एकंदरीत आदरणीय संतोषदादा म्हात्रे यांच्या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल?
आयोजन तर भरपूर सुंदर आहे आणि खेळायला पण आवडेल इथे आम्हाला. खूप खूप शुभेच्छा दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या सर्व मान्यवरांच्या वतीने. आणि बोलूया या स्पर्धेला दमदार योगदान देणारे बिव खऱ्या अर्थाने डोंबिवली येथे रात्रभर नाईट क्रिकेट स्पर्धेत समालोचन करून डे स्पर्धेमध्ये योगदान देणारे आमचे मित्र योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. थँक्यू सो मच महादेव गडगे सर, महागुरु. त्याचबरोबर प्रवीण गायकर आमच्या समवेत होते. सामना स्टार्ट होतो दोन बलाढ्य टीम मध्ये. इथे पहिला बॉल समोर खेळतात ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाली. कल्पेश होते ऑन साईड मध्ये. आपण बघतोय दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. अर्थात एका बाजूने आपण पाहिलं चेंज द गेम वडवली संघ आणि त्याला फाईट करतोय मैदानावरती लवजी क्रिकेट संघ. 4747 लवजी. तर व्यासपीठ आमच्या इथे आगमन ज्यांचं झालेलं आहे कृष्णशेठ गायकवाड साहेब, देवी साहेब आणि गोपीनाथ गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं यावर स्टेजवर स्वागत आहे आपलं. यावेळीचा बॉल खूप वेगाने चेंडूची एज लागल्यानंतर विकेटच्या पाठीमागे लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना, कुणी वेड्या परी काहो सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्मगा थँक्यू डीचे. सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत दबदबा होता. पाण्यालाही लाजवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. यावेळीचा फटका फसलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक रुपेश त्या ठिकाणी होते आणि हा झेल त्याने टिपलाय. खेळाडू बाद होतोय. पहिला धक्का लवजी क्रिकेट संघाला. भावेश बॅक टू द डगआउट. स्पर्धा आयोजक अजय पवार, एकनाथ दादा त्याला आधार. थँक्स डीजे मास्टर ओम साई डीजे रोंजन, तुमचं कौतुक करू. दमदार योगदान या स्पर्धेला. गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी बघा. आगली वेगळी बक्षीस असणार आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 फलंदाजांना जर एष्ट्याचीत बाद केलं तर खुटारी गावचे समाजसेवक डॅशिंग दमदार व्यक्तिमत्व राजकुमार शेठ मातेसाहेब खुटारी यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि ते पारितोषिक असणारे फक्त एष्ट्याचीत फलंदाजाला बाद करणाऱ्या गोलंदाजाला. आणि ते विकेट हॅट्रिकसाठी पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे. एनडी शेठ पाटील बुरदुल यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि सन्मान्य शैलेश शेठ माली केरणे यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक. निश्चित बक्षिसांची खैरात लयलूट केली जाते मैदानावरती. मॅच भरपूर चांगला आहे. मग त्याच्यानंतरची मॅच तुम्ही बघणार बी गटातली पहिली उसरगर व्हीसीसी उसरगर वर्सेस जय मसोबा मानेरे या दोन बलाढ्य टीम मध्ये. डायरेक्ट हिट. सँडी पार्कर सांगतात की खेळाडू पोहोचलाय क्रीज मध्ये. रन्स घेण्याचा प्रयत्न होता. नो स्ट्राईक यांचा खेळाडूने नकार दिलाय. लक्ष आपण पाहिलं मैदानावरती 4747 लवजी टीम समोर आपण पाहिलं 67 अर्थात प्रतिषेधक 16.75च्या सरासरी धावसंख्या बनवायची. मात्र इथे आतापर्यंत आपण पाहिलं स्कोरबोर्ड होती फक्त 6 धावा लागल्यात. अतिशय शांत सुरुवात. लवजी संघ आपण पाहिला आपल्या परिसरात मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये खेळलाय आणि मागच्या वर्षी त्यांचा परफॉर्मन्स भरपूर चांगला राहिला. 2 मोठमोठ्या संघांना त्यानं परास्त केलं होतं. मात्र पुन्हा एकदा आज ते या स्पर्धेमध्ये आपल्या परिसरात येतात. मात्र त्यांच्यासमोर लक्षात 67 धावेच असताना सुरुवात थोडीशी शांत झाली. पुन्हा एकदा यावेळीचा बॉल फलंदाज बाद होईल. सेकंड विकेट अर्थात मैदानात बाहेर होतोय खेळाडू विक्रांत. बॅक टू द डगआउट. राजकुमार भाई अक्का खुटारी गावाचा. अरे राजकुमार भाई अक्का खुटारी गावाचा. साध्या भोल्या मनाचा आई जीवानी भावाचा. साध्या भोल्या मनाचा. संघ बलाढ्य शेवटपर्यंत हार मारणारे संघ नाही आहेत. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षक वर्गाला सुपर संडे मध्ये एक स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल. क्वालिटी लेवलचं क्रिकेट काय हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि आज तुम्हाला स्टार खेळाडू मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं निश्चित घुरसई टीमचा ब्रँड अर्थात सर भावेश पवार यांना खेळताना पाहिलं. तर निश्चित या मॅच मध्ये आपण पाहणार. त्याचबरोबर त्याच मॅच मध्ये आपण पाहिलं केतन म्हात्रे, जीत भोईर या बाकलँड टीमला आम्ही पाहिलं. या मॅच मध्ये आम्ही बघतोय चेंज द गेम वडवली ज्या संघाने नेहमीच आपली गेम चेंज केली आणि त्यांनी आपल्या टेनिस क्रिकेटवरती दबदबा निर्माण केला. मात्र आज पहिल्यांदाच आपल्या परिसरामध्ये लवजी संघ खेळतोय. स्कूप करायचं होतं ऑन साईडला. चेंडू ऑफ साईड मध्ये जातोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लयभारी चौकार. मात्रे एका पत्तरवाला बहुमताने निवडून
मिटलंच गावाला सरपंच लाभला आई संतोष मात्रे वाला तर सन्माननीय या स्पर्धेचे दमदार नेतृत्व शिवसेना रायगड जिल्हा संघटक तथा पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती परेशदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत कालुराम मडवी शिवसेना शाखा प्रमुख नितलास यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावर कामगार क्षेत्रामध्ये दमदार योगदान देणारे देवीचा पाडा गावची ओळख आदरणीय कृष्णाशेठ गायकवाड साहेब देवीचा पाडा यांचं व्यासपीठावर आगमन. त्यांच्या समवेत गोपीनाथ गायकवाड देवीचा पाडा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक कमाल कॅच अर्थात आयोजनासाठी एनडी शेठ पाटील बुर्दुल यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आणि त्याचबरोबर लागोपाठ 3 फलंदाजांना एष्ट्याची जर गोलंदाजाने बाद केलं तर भाई राजकुमार शेठ मात्रे साहेब यांच्याकडनं 5000 रुपयाचा पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी एनडी शेठ पाटील साहेब बुर्दुल 2000 रुपयाचा पारितोषिक आणि अंश एंटरप्राइजेसचे ओनर्स शैलेश शेठ माली साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक. एकूण पारितोषिक आहे 10000 रुपयाचं. ओटी योगेश मडवी. थँक्यू. बक्षिसांची लयलूट मैदानावरती मात्र प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात मॅच. हा चेंडू लाभ केलाय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच लांगांच्या डोक्यावरनं चेंडू सरळ फेकून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. बादशाह पनवेलचा एकच परेश भाई बादशाह पनवेलचा एकच परेश भाई. व्यासपीठापती परेश भाई यांचं आगमन झालं कारण शिवसेनेची एक बुलंद तोफ आहे. शिवसेना म्हणजे आपण पाहतोय 90% समाजकारण आणि फक्त 10% राजकारण आणि ते हस्ती आणि आता तेच व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय परेशभाई मात्रे परेशभाई पाटील यांचं आगमन झालंय आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आज स्पर्धा आपण पाहतो आमच्या व्यासपीठावरती दोन्ही स्पर्धेचे आयोजक करतात संतोष शेठ मात्रे गोल्डन मॅन आणि त्यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. षटकार ठोकले पर पुन्हा एकदा हा चेंडू लाभ केलाय मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रुपेश पाटील जज करतात. वेल जज वेल कॅच. खेळाडू मैदानात बाहेर. बिग विकेट. हाथ बांधे क्यों खड़े हो हादसों के सामने. हादसे भी कुछ नहीं हौसलों के सामने. यदि हौसला आपका बुलंद हो तो हर मंजिल को पाया जाता है. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो दिल से लढा नाही. योगेश परेशदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालं परंतु ज्यावेळेस ते पनवेल पंचायत समितीचा सदस्य झाले ना त्यावेळेस कोकणातील सर्वाधिक तरुण सदस्य म्हणून त्यांचा आदर केला गेला. क्या बात आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व. आम्ही त्यांचा नेहमीच उल्लेख करतो आणि आज व्यासपीठापती देखील त्यांचं योगदान राहिलं आमच्या स्पर्धेसाठी. यावेळेस फलंदाज बाद होईल. बॅट चेज लागली विकेटच्या पाठीमागे. हा खेळाडू बाद होतो अर्थात डावकुरे हाताचा खेळाडू तेजस कराले. बॅक टू द डग आउट. निवडून आला मिटलंच गावाला सरपंच लाभला आई संतोष मात्रे वाला. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी बघा. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट घेतलेले आहेत. तर निश्चित स्वरूपात तिसरे विकेट जर घेण्यात जर खऱ्या अर्थाने यशस्वी झाला तर शैलेश माली खेरणे यांच्याकडनं 3000 रुपयाचा पारितोषिक असेल आणि बुर्दुल गावची क्रिकेट क्षेत्राची ओळख एनडी शेठ पाटील साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक. भाई राजकुमार शेठ मात्रे साहेब यांच्याकडनं जे पारितोषिक आहे ते फक्त एष्ट्याचीत फलंदाजाला बाद करणाऱ्या गोलंदाजाला मात्र 5000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तर एनडी पाटील यांच्याकडनं प्रेक्षक कमाल झेलसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. थँक्यू सो मच. अतिशय चांगला मॅच मैदानावरती मात्र इथे सुरुवात खराब झाली त्याच्यानंतर मात्र या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली मात्र 2 बॉल 2 विकेट. ऋतिक पाटील वेगवान गोलंदाज. सातत्य या खेळाडूने देखील टिकवलं गेली. बरीचशी वर्ष हा संघामध्ये खेळतो आणि आपल्या टीमसाठी एक चांगलं योगदान. यावेळीचा बॉल हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी आणि 3 क्षेत्ररक्षक जजमेंट करू शकले नाहीयेत. वडवली सारखे खेळाडू मात्र इथे जजमेंट करू शकले नाहीयेत. तर बॉल एवढा उंच गेलता की आपण पाहतो त्यापर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. 3 खेळाडू होते. 3 तिगाडा काम बिगाडा. टीमची टोटल 18 धावा आणि समीकरण आता मैदानावरती मागत होत चाललंय. अर्थात 14 बॉल मध्ये 49 धाबीची गरज आहे.
मात्र 14 चेंडू 49 धावा या खेळपट्टीवरती या ग्राउंडवरती माग नाही आहेत. पुन्हा एकदा ऋतिक पाटील सज्ज होतोय. पंचांचा फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हा आहेत रुपेशनं आज एकूण 3 झेल टिपल्यात या मॅच मध्ये आणि हा खेळाडू बाद होतोय. अर्थात इथे कुणाल आणि टीमला 5वा धक्का 18 या धावसंख्येवरती. तर 100 किंग मेकर सरकार माजी सरपंच संतोष मात्रे साहेब यांच्या क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने इथे शुभेच्छा येत आहेत. सन्मान्य कोठारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि राजकीय क्षेत्रातील एक दमदार दमदार नेतृत्व सन्मान्य नंदकुमार शेठ मात्रे साहेब कोठारी यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. सन्मान्य नंदकुमार शेठ मात्रे साहेब आपल्या मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. एका पाठोपाठ धक्के लागलेत स्वतःला सावरत नाही आहेत. कारण क्रिकेटमध्ये आम्ही सांगतो ना की जिम्मेदारी उठवणं खूप कठीण असतं. जिम्मेदारी ढकलणं कधी नेहमी सोपं असतं आणि आतापर्यंत लवची टीमच्या खेळाडूनं तेच केलंय. प्रत्येक खेळाडूनं जिम्मेदारी ढकलली येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती. आता जिम्मेदारी खेळ कोण करेल, आपल्या टीमला सामना कोण जिंकून देईल, असे अनेक सारे प्रश्न मैदानावरती आहेत. हा खेळाडू सांगतोय की मी जिम्मेदारी घेतोय आणि चेंडूला फिटकावलाय. यावेळी स्पेअरलेगच्या डोक्यावरनं सीमारेषा पलीकडे ब्रँडेड षटकार. दोन षटकं झाली कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिली टीमची टोटल झाली 24 रन आणि आता आवश्यकता 12 चेंडू मध्ये 43 धावेची. 12 चेंडू 43 धावा लक्ष माग नाहीये. ग्राउंड आणि खेळपट्टीचा जर विचार केला तर हे लक्ष दूर नाहीये. फक्त स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे, स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आणि निश्चित आता देखील मला बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आठवलं, तुम्ही जगाच्या पाठीशी कुठेही जा, तुमच्या जवळ जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगात कधीच परास्त होऊ शकत नाहीये. आणि तेच सांगेल. आता एक गोष्ट जरूर सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. संकेत शेठ मात्रे आमचे उसार घरचे सन्माननीय यांचं आगमन झालं. विनंती करतो त्यांना आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. या आपण व्यासपीठावरती आपलं स्वतःच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. फटका चांगला लांगा प्रेसर मध्ये स्क्रीनच्या समोर रन्स मिळाली 1. तर बघा प्रत्येक विकेटसाठी शैलेश शर्माली यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी खऱ्या अर्थाने 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. काल आम्ही प्रदीप शेठ माली साहेबांना बघितलं मित्रांनो, अतिशय दमदार आतषबाजी केली आणि संतोष माते साहेबांचा तर जबाब नाही या स्पर्धेमध्ये, ज्यांनी एवढी मोठी रकमेची बरसात केलेल्या स्पर्धेमध्ये. ओटी योगेश मडवी. टीमची धावसंख्या आपण पाहिली धापडगावती 25 रन्स. यावेळी सेकेल बॅटशीच लागली विकेटच्या पाठीमागे. अजून 1-2 धक्का 6वा गडी मैदानात बाहेर होतोय. आत्ता मात्र इथे सामन्यामध्ये पकड मजबूत झाली. चेंज द गेम वडवली टीम. या गोलंदाजासाठी 500 रुपयाचा पारितोषिक बघा, ज्याने आता विकेट घेतलेला आहे. यापुढे प्रत्येक विकेटसाठी खऱ्या अर्थाने बडोली क्रिकेट संघाचे जे पॅकर्स आहेत शैलेश्वर माली साहेबांच्या वतीने प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक आणि एनडी शेठ पाटीसाहेब बुर्दुल यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक. तर क्लिंग बॉल विकेट हॅट्रिक साठी राजकुमार शेठ मातेसाहेब कोठारी यांच्याकडून 5000 रुपयाचा पारितोषिक. थँक्यू डेसे. टीमची टोटल आपण पाहिली 25 रन, लॉस ऑफ 6 विकेट. आत्ता मात्र कुठेतरी लवचिक संघ बॅकफुटला गेलाय.
ज्या टीम समोर होतं एकूण 67 धाबेचे लक्ष आणि ते आव्हान पार करताना सुरुवात कमजोर झाली. चेंज द गेम वडवली संघासमोर मात्र त्यांची फलंदाजी मात्र चांगली राहिली नाहीये आणि आता संघ बॅकफुटला गेलाय. त्या टीमला जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 10 चेंडू 42 धाबा. वेळ गेली नाही अजून, खरं अद्याप सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 10 चेंडू 42 धाबा. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धाबा चेस होत आहेत, तर 10 चेंडू 42 धाबा का चेस होऊ शकत नाहीये? स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स पाहिजे आणि स्वतःला सिद्ध करण्याची फक्त जिद्द पाहिजे. चेंडू चांगला आहे, करोडप्याचा चेंडू येतो लॉंग ऑन रिझनला. त्या ठिकाणी कल्पेश होते, कल्पेशनं चांगलं शतरक्षण केलं. कमलेशनं चांगलं शतरक्षण केलं आणि 1 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाली. 26 रन. सिंगल डबलनं सामना जिंकणार नाहीये तसं म्हटलं जात आहे. मैदानावरती एकारे दोन संख्येकडे लक्ष फार मोठं असल्यानंतर तुम्ही सिंगल डबलनं सामना जिंकू शकणार नाहीये. तुम्हाला चौकार किंवा षटकार ठोकावे लागतील. फटका फसलाय, बॉल हवेत. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. 4747 लवजी संघ अर्थात 7वा धक्का. क्रिकेट संघाच्या संघनायकाने आमच्या आयोजन कमिटीची ऑर्गनायझर कमिटीची संपर्क साधायचे. उसारघर क्रिकेट संघाचे संघनायक टीमची धावसंख्या, लॉस ऑफ 7 विकेट. टीमची टोटल आपण बघतोय आणि आता गोलंदाज तयार. हाताचा बॉल इथे यष्टांच्या पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकामध्ये देखील हे चित्र आम्ही पाहिलं, मात्र यावेळेस देखील ही चूक झाली आहे चेंज द गेम वडवली टीमच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या नावात दम आहे रे. आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या नावात दम आहे रे. तर यावेळीचा चेंडू सिंग मिळाली. सिंगल बरोबर आपण पाहतो टीमची टोटल डबल येते. धावसंख्या 32 रन 32 रन्स टीमची धावसंख्या आपण पाहतोय धापडकावरती. षटक क्रमांक 4. आता मात्र मॅच जिंकणं कठीण होणार आहे कारण येणारे समीकरण 5 चेंडू आणि 7 चेंडू आणि 35 धाबेची गरज आहे. 6 चेंडू 7 षटकार आता ठोकावे लागतील मैदानावरती. इथे आपण पाहतो योगेश मडवे आमचे समालोचक आहेत. प्रवीण गायकर 100 नंबर आपण इथे पाहतो. 100 किंग मेकर सरकार अर्थात संतोष माते साहेब एका बाजूला करताना समोर 1 तर पाठीमागे 2 शून्य आणि शून्यातून विश्वाची निर्मिती कशी केली जाते, शून्यातून विश्व निर्माण करणारे या स्पर्धेची आमची आन बाण आणि शान सन्माननीय नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष माते साहेबांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. आभार व्यक्त करतो की प्रेक्षक मायबापांच्या मुलेच या स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत निर्माण झालेले आहे. ओ टू योगेश मडवी. निश्चित सामना आता 6 चेंडू आणि 35 धाबेची हाल बेहाल मैदानावरती आपण पाहिलं लवचिक संघ आणि नंतर म्हटलं जातं की चिंता इतनी कीजिए कि काम हो जाए पर इतनी नहीं कि जिंदगी तमाम हो जाए. मालूम सबको है कि जिंदगी बेहाल है, लोग फिर भी पूछते हैं और सुनाओ क्या हाल है. हाल तो लवजी टीम का बेहाल है. मात्र मॅच मध्ये पकड मजबूत झाली आहे. चेंज गेम लिसा 11 वडवली टीम. आज लिसा 11 नाबाना संघ खेळतोय. तर आमच्या शैलेश शेटमाई यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि निश्चित सातत्यानं या वर्षामध्ये आपण पाहिला या संघाला ते पॅक करत असतात. आज देखील त्यांच्याच नाबाना संघ खेळतोय. टीमची टोटल जर पाहिली 33 रन आणि गरज आता 4 बॉलमध्ये 34 धाबेची.
यावेळेस वेल कॅच, कौतुक करेल यशांच्या पाठीमागे कमलेश होते आणि कमलेशनं जबरदस्त झेल टिपलाय. मला माझ्या साईला भेटवा, मला माझ्या साईला भेटवा. पुन्हा एकदा यशांच्या पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण. निश्चित या मॅच मध्ये आपण पाहिलं तिसऱ्यांदा वडवली टीम कडनं चूक झाली आणि निश्चित वडवली संघ एक ताकदवर संघ. कालच आपण पाहिलं मानकुलीमध्ये एक जबरदस्त प्रदर्शन केलं या संघानं. तर टीमची टोटल आपण पाहिली चौकाराबरोबर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 37 रन्स आणि या मॅच मध्ये आता पूर्णपणे मॅच एकतर्फा औपचारिकता फक्त मैदानावरती आहे. हा सामना एकतर्फा. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना एकतर्फा झालाय आणि आता याच्यानंतर जी लढत होणार आहे आपण पाहणार डोंबिवली परिसरातनं बिलॉंग करणारा एक दादा संघ VCC उसरकर संघ आणि त्याला फाईट करेल कल्याण विभागातनं कल्याण डोंबिवली परिसरातनं दादा संघ म्हणून ज्याची गणती अर्थात जय मसोबा मानेरे संघ. दोन्ही ताकदवर आणि बलाढ्य संघ आहेत. मात्र लढत असेल बी ग्रुप मधली पहिली आणि हा चौकार येतोय. मात्र चौकाराला महत्व नाही कारण आम्ही नेहमी सांगतोय की वेळ संपल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि सामना गमावल्यानंतर इथे आलेल्या चौकाराला शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. तर आताच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये इथे निश्चित स्वरूपात चंद गेम वडवली क्रिकेट संघाने नेतृत्व